रुई तालुका हातकणंगलेमध्ये श्री हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराने रुई परिसरात आरोग्य सेवेचा नवा आदर्श निर्माण केला। या शिबिरात तब्बल 465 रुग्णांनी विविध वैद्यकीय सेवांचा लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेदिक अँड हॉस्पिटल कोल्हापूर, भारतीय विद्यापीठ डेंटल कॉलेज व हॉस्पिटल सांगली, धन्वंतरी हॉस्पिटल व्यसनमुक्ती व मानसोपचार केंद्र रुई, धन्वंतरी मेडिकल रुई तसेच श्री हनुमान जन्मोत्सव कमिटी व वानर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर श्री हनुमान मंदिर परिसरात यशस्वीरित्या पार पडले। शिबिराचे उद्घाटन केदारनाथजी भजनी मंडळ रुई व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सौ अश्विनी पवार, डॉक्टर सौ रेवतीर शिंदे, जयसिंग शिंदे, राजाराम झपाटे, अभय कुमार काश्मीरे, भाऊसाहेब फास्के, अवधूत पाटील, संजय मगदुम, सागर खाडे, अंजुम मुजावर, अनवर मुजावर, महादेव अपराध, सदाशिव अपराध, अभिषेक अपराध, डॉक्टर संगीता झपाटे, संदीप सुर्वे, सलीम मुजावर, अजिंक्य भंगारे, डॉक्टर अभिजित शिंदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिबिरामध्ये मेडिसिन, शल्यचिकित्सा, हृदयविकार, दंत, नेत्र, आहार व पोषण तसेच मानसोपचार विभागांमध्ये सर्व कष तपासण्या करण्यात आल्या। मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबिन, ईसीजी तपासणींसह विविध निदान सेवा देण्यात आल्या। व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले। गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले। विशेष म्हणजे दंत व नेत्र विभागाने दिलेल्या सेवांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। दात स्वच्छता, उपचार, डोळ्यांची तपासणी, अल्पदरात चष्मा वितरण व शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन झाल्यामुळे अनेकांना तात्काळ लाभ झाला। या शिबिरात डॉक्टर रेवती शिंदे, डॉक्टर अभिजित शिंदे, डॉक्टर संगीता तांबा, डॉक्टर अभित कुमार करजगी, डॉक्टर उत्कर्ष कुलकर्णी, डॉक्टर श्रद्धा पाटील, डॉक्टर मृणाल तेंडुलकर, डॉक्टर प्रबुद्ध गायकवाड, डॉक्टर गायत्री तामणकर, डॉक्टर प्रणाली कुदळे, डॉक्टर रीत सिंग, डॉक्टर वैष्णवी देशमुख यांच्यासह अनेक डॉक्टर व आरोग्य सेवकांनी निस्वार्थ सेवा देत शिबिर यशस्वी केले। ग्रामीण भागात नागरिकांना तज्ञ डॉक्टरांची सेवा मोफत उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला। आरोग्य हीच खरी संपत्ती हा संदेश देत निरोगी समाज घडविण्याचा संकल्प या शिबिरातून दृढ करण्यात आला।